आज मुंबईच्या संदर्भात आपण काही प्रश्न लोकसभेत मांडले, काय ते प्रश्न होते आणि तुम्हाला काय उत्तर मिळालं? प्रामुख्याने रेल्वे बजेट, संपूर्ण देशाचं बजेट चाललं आहे आणि याच्यामध्ये आता रेल्वेचं बजेट सुरू आहे आणि ह्या रेल्वेच्या बजेटच्या अनुषंगाने मला बोलायला मिळालं, पण फक्त 5 मिनटं बोलायला मिळालं आणि त्या अनुषंगाने प्रामुख्याने किती प्रकारे बजेट आहे आणि बजेटची वाढ कशी झालेली आहे हे सांगण्यात आलं. त्याच्यानंतर मला जे बोलायचं होतं की कोकणाच्या बाबतीमध्ये, कोकणामध्ये रेल्वेचा एकच रूट हे असतं, लाईन असल्या कारणाने सिंगल रूटवरती फक्त ती आपली कोकण रेल्वे चालते आणि एखादी गाडी तिकडून येत असेल आणि समोर आली तर ते प्लॅटफॉर्मवर थांबवली जाते आणि तो जो वेळ आहे हा लोकांना वाढू वेळ लागला जातो आणि त्यामुळे कोकण रेल्वे ज्या दौडीने धावली पाहिजे ती धावली जात नाही आहे आणि याच्यासाठी सेकंड ट्रॅकची अत्यंत आवश्यकता आहे. हे मी सकाळच्या पहिल्या प्रश्नामध्ये त्यांना विचारलं होतं. त्यानंतर वंदे भारत देखील त्या इथून धावली पाहिजे की जेणेकरून 2 ट्रॅक झाले तर ती वंदे भारत देखील त्याच्यावर हे होईल. आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की 5 राज्यांचा हा प्रश्न आहे आणि ती मिळून आपण एक बैठक लावूया. याच्यामध्ये दुसरा आणखीन एक विषय होता की मुंबईला ज्या वेळेला रेल्वे प्लॅटफॉर्म जे वगैरे होतात ती प्लॅटफॉर्मची उंची, त्यानंतर प्लॅटफॉर्मवर होत असलेली अस्वच्छता, ह्या सर्व गोष्टी मला त्या अनुषंगाने बोलायच्या होत्या. त्याच पद्धतीने रेल्वे ज्या पद्धतीने आपले प्लेन म्हणजे एरोड्रॉम जे आहे ते एरोड्रॉमसारखेच रेल्वे स्टेशन आधुनिकीकरण त्याचं झालं पाहिजे आणि त्या रेल्वेची कनेक्टिव्हिटी आता जी मेट्रो आपली होते 6 आणि 7 आणि 3, तर ती मेट्रोची कनेक्टिव्हिटी ही रेल्वेला आली पाहिजे आणि त्या मेट्रोची कनेक्टिव्हिटी ही एअरपोर्टला देखील जोडली पाहिजे. म्हणजे मी बनवू शकेन की आमच्या इथे 6 आणि 7 जोगेश्वरीला 6 आणि 7 ही छेदून जाते, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरती, आणि ती छेदून गेलेली ती ट्रेन ही आमच्या इथे MIDCच्या इथं 3 नंबरची जी RH कॉलनीला जी ट्रेन जाते ती तिला जर कनेक्टिव्हिटी त्याला दिली तर ती कनेक्टिव्हिटी एअरपोर्टवरनं VT पर्यंत जाऊ शकते आणि या बाजूने वेस्टर्न सबला बोरिवलीपर्यंत आणि जोगेश्वरी वेस्टपर्यंत ती जाऊ शकते. तर अशा पद्धतीने जर कनेक्टिव्हिटी झाली म्हणजे रेल्वे, मेट्रो आणि एअरपोर्ट ही जर कनेक्टिव्हिटी झाली तर लोक ही लवकरात लवकर पोचू शकतील आणि जी आपल्या गाड्यांची जी गर्दी होते ती देखील निघून जाईल. अशा पद्धतीने होतं. त्यानंतर अनेक ट्रेन कोकणासाठी वाढवून पाहिजे होत्या, त्याच्याबद्दल देखील मी चर्चा केली होती, परंतु मला ते सर्व विषय काही मांडता आले नाही त्या 5 मिनटामध्ये. परंतु रेल्वेच्या माध्यमातून चांगलं बजेट आहे आणि या बजेटच्या माध्यमातून कोकण मुंबईला याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न मी मांडला होता की जे अपघात होतात, जवळजवळ 2,500 अपघात गेल्या वर्षी जे पडून झालेले आहेत, तर याच्यावरती रेल्वेमध्ये जर आपण फास्ट ट्रेन म्हणजे ट्रेन जास्त वाढवल्या, आणि हे न वाढवण्याचं कारण आपल्या इकडे जे रूट आहेत ते रूट वाढवले पाहिजेत आणि बाहेरून येणाऱ्या ट्रेन यांच्यासाठी जंक्शन जर बनवले, जसं जोगेश्वरी जंक्शन आहे, गोरेगाव जंक्शन जोगेश्वरीला जंक्शन बनवलं, गोरेगावला जंक्शन बनवलं, बोरवलीला जंक्शन बनवलं, वसईला जंक्शन बनवलं, तर बाहेरगावून येणाऱ्या गाड्या ज्या असतील म्हणजे दिल्लीची ट्रेन असेल, पंजाबची जी ट्रेन असेल, त्या ट्रेन त्या ठिकाणून त्या थांबवल्या जातील किंवा त्या जंक्शनवरती आणल्या जातील आणि आपल्या ह्या लोकलला त्यामध्ये ती एक्सपिडाईट आपल्याला करता येईल. तर अशा पद्धतीची माझी मागणी होती आणि त्या पद्धतीचं मी बोलण्याचा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्र सदनाच्या संदर्भात आपण एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे, काय त्या पत्रात मागण्या केल्या आहे आणि आपलं काय म्हणणं आहे? तुम्ही आता तुमचाच मनुष्य त्या याच्यावरती कोचवरती बसलेला आहे, तो अर्धा अधिक कोचच्या आतमध्ये गेला आहे बघा, उठवा त्याला किंवा पहा. तर ही जे फर्निचर आहे तुमचं, बसायची जागा आहे किंवा काय आहे, ह्या चांगल्या तरी पाहिजेत. हे महाराष्ट्र सदन अत्यंत उत्कृष्ट मानलेलं आहे. मी पहिल्या वेळेला झालो इथे, त्यावेळेला पाहिलं मी, अत्यंत उत्कृष्ट. परंतु ज्या फर्निचर आहे, बाकीची स्वच्छता आहे ती अस्वच्छता आहे. मी ज्या वेळेला पहिल्या दिवशी इथे उतरलो त्यावेळेला रात्री 12 वाजेपर्यंत एसीच चालू नव्हता. मग त्याने फॅन मला आणून दिला. फॅन आणला तरी तो फॅन लागतो कुठे,
एवढ्या गरमीमध्ये ज्या वेळेला आम्ही आलो होतो फॅन आहे कुठे, चालू कुठे, मग मला दुसरीकडे जाऊन राहायला लागलं. त्यानंतर माझी जी माणसं PA वगैरे जी राहिली होती त्यांना 3 दिवस तर गरम पाणीच नाही मिळालं. म्हणजे त्यांनाच नव्हे तर बाकी सर्वांनाच गरम पाणी नाही. जर खासदार इथे राहत असतील आणि त्यांना जर गरम पाणी मिळणार नसेल, चांगली स्वच्छता जर मिळणार नसेल, टॉवेल जे दिले होते ते टॉवेल अत्यंत राखट होते, म्हणजे कधी धुतले आणि कधी मला माहीत नाही आहे. चादरी ज्या होत्या त्या अत्यंत खराब होत्या आणि त्या बिछाण्यावरती ज्या वेळेला आपण झोपतो त्यावेळेला अर्धा मनुष्य झाला. तर मला सायटिका आहे, तर सायटिकाचा मनुष्य त्याच्यावरती झोपला जा तर दुसऱ्या दिवशी तो उठूच शकत नाही, अशी ती बिछाणे. तर ह्या ज्या फर्निचर वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या इथल्या जे कोण व्यवस्थापक आहे किंवा मॅनेजर कोणी असतील यांनी पाहिल्या पाहिजे. नाही, महाराष्ट्र सदन ही चांगली वास्तू बनलेली आहे, ती चांगली कशी राहील, चांगली कशी ठेवली जाईल याच्याकडे पाहिलं पाहिजे. त्याच पद्धतीने जेवणाच्या बाबतीमध्ये त्यांना काहीच सांगितलं तरी ते खूप वेळाने येतं, थंड यायचं. म्हणजे एकाच दिवसामध्ये मला जो अनुभव आला तो हे करतो आहे. आणि ती क्वालिटी नाही आहे. प्लस प्राईज जी बघितली ती प्राईज ही देखील अति आहे. म्हणजे आम्ही जे नागपूरच्या ह्याच्यामध्ये कॅन्टीनमध्ये जेवायचो ती आणि इथले प्राईज हे देखील अत्यंत डिफरन्स आहे ना. तर महाराष्ट्र सदनावरती महाराष्ट्र शासन जर खर्च करतं आहे तर ते चांगल्या तऱ्हेने जर खर्च करते तर त्याच्यावरनं आउटपुट जे निघालं पाहिजे, जे सर्व खासदारांना किंवा ते महाराष्ट्र सदनामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना ते मिळालं पाहिजे. लोकसभा निवडणुकीमध्ये सर जे काही झालं त्यानुसार अमोल कीर्तीकर यांनी जी याचिका दाखल केली आहे त्यानंतर उच्च न्यायालयानं तुम्हाला समन्स बजावलेला आहे आणि 2 सप्टेंबरला हजर राहण्यास सांगितलेलं आहे. नाही, असं काय मला कुठलंही आलं नाही. पण कोणी अशी केस करू शकतो. अशा अनेक महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये अनेक जण अशा आपला जो रायवल असतो, समोरचा विरोधी जिंकलेला असतो त्याच्या विरोधात करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.